बरेचदा बघितलं असेल, आपल्या रोजच्या जीवनात देखील आपण छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो. कित्येकदा तर त्या छोट्या-छोट्या समस्या आपल्याला गरजेच्याही वाटत नाही. त्यामुळे आपण त्याला इग्नोर करतो आणि वारंवार त्याच प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये आपण आपला रोजचा वेळ वाया घालवत असतो. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं आणखी एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अगदी छोट्या-छोट्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जे रोजचं काम सोपं करण्यास तुम्हाला मदत करेल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जसं आजकाल आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच. मोबाईलला चार्ज करण्यासाठी चार्जर लागतो. पण जेव्हा हा चार्जर जुना होतो ना, तर त्याचे वायर्स बघू शकता किती घाण झालेले असतात. इवन तो चार्जर देखील खूप घाण झालेला असतो. आपण याला रेग्युलर वापरतो, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. पण एखादा नवीन व्यक्तीने बघितले ना, तर तो दिसायला खूप घाण दिसतो. त्याला हात देखील लावायची इच्छा होत नाही. पण मग इलेक्ट्रिक वस्तू आपण पाण्याने तर क्लीन करू शकत नाही. तर एक सिंपलशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या प्रत्येक लेडीजकडे नेलपेंट रिमूव्हर तर असतं. तर थोडंसं नेलपेंट रिमूव्हर एका कपड्यावर घ्यायचं आहे, नाहीतर मग कापसावर घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपण त्या वायरवर याला फिरवणार आहोत. अगदी तुमच्या समोरच मी लावून दाखवते. बघा किती इझिली त्यावर जेवढं काही घाणेरडापणा लागलेला होता, मीन्स काळवटपणा लागलेला होता, चिकनाई लागलेली होती, ती पूर्णपणे क्लीन होते. तर रेग्युलर तर नाही, पण तुमचा चार्जर खूप जास्त घाण झालेला असेल, तर तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता. अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळात हा चार्जर खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. या व्यतिरिक्त इथे जर तुमच्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसेल, तर तुम्ही सॅनिटायझर किंवा परफ्यूमचाही यूज करू शकता. पण त्याला थोडासा वेळ लागतो, पण तो देखील काम करतो. या व्यतिरिक्त बरेचदा घरात लहान मुले असतील, तर ते भिंतीवर काहीतरी लिहून ठेवतात, तर ते देखील काढण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमूव्हरचा वापर करू शकता. इवन स्केच पेनचे किंवा कुठल्याही पेनीचे डाग काढण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमूव्हरचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त घरातले जे बटन्स असतात, सॉकेट वगैरे, ते खूप खराब झालेले असतात, तर ते देखील क्लीन करण्यासाठी तुम्ही या नेलपेंट रिमूव्हरचा वापर करू शकता. बघा, चार्जर अगदी नव्यासारखा व्हाईट झालेला आहे. त्यावर जेवढी काही डर्ट बसलेली होती, जेवढी काही धूळ बसलेली होती ना, ती पूर्णपणे निघालेली आहे. तर तुमच्याही चार्जरची हालत अशी काही घाण झालेली असेल, तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा. या व्यतिरिक्त तुम्ही हा कुकर बघू शकता, नवीनच आहे. याला गरम करून यावरचं स्टिकर मी रिमूव्ह केलं. पण स्टिकरला लागलेला चिकटपणा असतो ना, तो तिथेच राहून जातो. मग आपण काय करतो, घासणीच्या मदतीने तो काढायचा प्रयत्न करतो आणि त्यावर स्क्रॅचेस पडतात. मग अशा वेळेस नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीने देखील तुम्ही तो चिकटपणा काढू शकता, जेणेकरून घासल्याने त्यावर स्क्रॅचेस पडणार नाही. आपण रोज दुधावरची साय काढतो, पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल, की दुधावरची साय आपण असा सहसा चमच्यानी काढतो आणि जर साय पातळ असेल, तर ती तुटते आणि जर जाडी असेल, तर ती साय काढताना त्या साईसोबत हलकंसं दूध देखील त्या चमच्यामध्ये येतं आणि ते डब्यामध्ये जमा होतं. मग नेहमी साय काढताना चमच्याचा यूज न करता अशा प्रकारे झाऱ्याचा यूज करा. जेवढी काही साय असेल ना, ती देखील व्यवस्थित निघते आणि त्या साईसोबत थोडंफार दूध जरी आलेलं असेल, तर ते ती त्या छिद्रातून गळून खाली पडते आणि फक्त आपली डब्यामध्ये साय जमा होते. आता बरेच जणांना ही छोटीशी टिप वाटत असेल, पण अगदी युजफुल आहे. बघा, दूध किती व्यवस्थित चांगल्या प्रकारे क्लिअर झालेलं आहे आणि जे साईचा डब्बा आहे ना, त्यामध्ये देखील दूध जमा झालेलं नाही. जर तुम्ही अशा प्रकारे साय काढत असाल, तर एकदा झाऱ्याने नक्की काढून बघा. तर बघा, आपल्यापैकी बरेच जणांच्या घरामध्ये अशा प्रकारची डस्टबिन येते, ज्यामध्ये गार्बेज बॅग फसवता येत नाही. आजकाल तर नवीन डस्टबिन आले आहे, ज्याच्या झाकणामध्ये आपल्याला गार्बेज बॅग फसवता येतं. पण माझ्याकडे ही जी डस्टबिन आहे ना, त्यामध्ये जर गार्बेज बॅग टाकली, तर ती काय होते, की जेव्हा कचरा फुल होतो, तर ती गार्बेज बॅग आतल्या साईडला निसटून जाते आणि बरेचदा कचरा डस्टबिनमध्ये सांडतो आणि मग पूर्णपणे डस्टबिन मला वॉश करावी लागते. तर त्यासाठी अगदी सिंपल छोटी टिप याआधी देखील मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. तर इथे आपल्याला एक इलॅस्टिक घ्यायची आहे आणि ती त्या बकेटला बांधायची आहे व त्यानंतर गार्बेज बॅग त्या इलॅस्टिकमध्ये व्यवस्थित फसवून घ्यायची आहे. आता बघा, जी गार्बेज बॅग आहे ना, ती त्या इलॅस्टिकमध्ये खूप चांगल्या प्रकारे फसल्या जाईल. आता इवन तुमची जर डस्टबिन पूर्णपणे भरली, तरी देखील ती गार्बेज बॅग खाली जात नाही. हा माझा भरपूर दिवसाचा एक्सपिरियन्स आहे. बरेच दिवसापासून मी ही छोटीशी ट्रिक फॉलो करते आहे, कारण माझी जी डस्टबिन आहे ती तुटलेली वगैरे नाही, व्यवस्थित आहे. त्यामुळे मला दुसरीही घ्यायची नाही. जर तुम्हाला नवीन घ्यायची असेल, तर ज्या झाकणामध्ये गार्बेज बॅग फसते त्याच प्रकारची घ्या. पण तुमच्याकडे माझ्यासारखी अशी डस्टबिन असेल, इवन त्याला झाकणही नसेल, सिंपल तुम्ही बकेटसारखी डस्टबिन जरी यूज करत असाल, तर या प्रकारची ट्रिक ट्राय करून बघा.
कितीही जरी कचरा भरला ना तरी देखील गार्बेज बॅग तिथून हलत नाही आणि थोडासा देखील कचऱ्याचा कण खाली डस्टबिनमध्ये सांडत नाही. बरेचदा काय होतं की आपण ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र टाकतो, त्यामुळे कदाचित डस्टबिन खराब होऊ शकेल. पण माझ्याकडे ओल्या कचऱ्यासाठी व सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळी डस्टबिन असल्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी कधी-कधी 15-15, 20-20 दिवस डस्टबिन वॉश करत नाही तरी देखील खराब होत नाही. तर जर तुम्ही या प्रॉब्लेमला फेस करत असाल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की पॅन्ट जुने झाले की त्याचे जे इलॅस्टिक असतात ते लूज होतात. पण माझ्यासोबत काय झालं की मी हा नवीनच हिवाळ्यासाठी पॅन्ट विकत आणला आणि जी याची इलॅस्टिक आहे ती मला कमरेमध्ये लूज झाली. पॅन्ट पायामध्ये वगैरे व्यवस्थित येत होता, पण कमरेमध्ये हलकासं लूज असल्यामुळे आता याला मी इलॅस्टिक लावून टाईटही करू शकत नव्हते, कारण टेलरकडे जायचं म्हटलं तर भरपूर वेळही लागेल, इवन जास्त पैसेही लागणार. तर त्यासाठी मी एक सिंपलशी ट्रिक नेहमीच ट्राय करते. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केली आहे, पण आज देखील ट्राय करत होते म्हणून तुमच्यासोबत मी आणखी एकदा शेअर करते आहे. तर इथे मी काय केलं की जो इलॅस्टिकचा भाग आहे त्याच्या आतल्या साईडनी आपल्याला हलकासा कैचीच्या हेल्पने छिद्र करून घ्यायचा आहे आणि त्यामधून नाळा इन्सर्ट करायचा आहे. आता बरेच जण याला नाळा म्हणतात. आता आमच्याकडे विदर्भात तर याला नाळाच म्हणतात, पण मागच्या वेळेस मी अशाच नाळ्याशी रिलेटेड एक हॅक सांगितलं होतं. त्यामध्ये बरेच जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई याला नाळा म्हणत नाही, नाडी म्हणतात. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की याला नाळा म्हणतात की नाडी म्हणतात, कारण आमच्या विदर्भामध्ये याला नाळाच म्हणतात. तर बघा इथे मी दोन्ही साईडनी नाळा व्यवस्थित घुसवून घेतलेला आहे आणि बघा आता कमरेत पॅन्ट व्यवस्थित टाईट झालेला आहे. इवन हा जो नाळा आहे मी तो आतल्या साईडने इन्सर्ट केलेला असल्यामुळे गाठ बांधल्यानंतर नाळा दिसत देखील नाही. मी तुम्हाला घालून दाखवते, त्यानंतरच तुम्हाला कळेल. तर बघा किती छोटीशी टिप होती ना. जर आता मी टेलरकडे गेले असते तर त्याला पूर्ण इलॅस्टिकही ओपन करावी लागली असती आणि आपले पैसेही गेले असते. तर अगदी अशा छोट्या छोट्या टिपने देखील आपण आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर करू शकतो. बरेचदा तुम्ही बघितलं असेल घरात लहान मुले असतील तर त्यांना पॅन्ट लूज होतात, कारण आपण त्यांना थोडासा मोठा साईज घेतो. माझ्या मुलीच्या बाबतीत तर या प्रॉब्लेमला मी बरेचदा फेस केलेला आहे. पहिले तर मी काय करायची की सेफ्टी पिन लावायचे, मग सेफ्टी पिन रुतेल म्हणून भीती वाटायची, मग तो भाग शिवायचे, शिवला की मग तो भाग दिसायला घाण दिसायचा. पण जेव्हापासून मला ही छोटीशी ट्रिक माहिती झाली ना, तर माझ्या मुलीला कुठलीही पॅन्ट लूज होत नाही. इवन आज तर मी माझ्या नवीन पॅन्टवर ही ट्रिक ट्राय केलेली आहे. त्यानंतरची नेक्स्ट टिप अगदी छोटीशी आहे पण खूप महत्त्वाची आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल हे जे झिपलॉकचे पॅकेट आहे असं आपण उभे करून बंद केले की ते व्यवस्थित ओव्हरलॅप होत नाही आणि मग बंद होत नाही. त्यासाठी अगदी सिंपल ट्रिक बघा, अशा प्रकारे खाली प्लेन सरफेसवर ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. बघा किती इझिली हे जे पॅकेट आहे पूर्णपणे सील झालेलं आहे. बरेचदा यातली थोडीशी झिप ओपन असते आणि मग त्यामधून हवा जाऊन आपलं जे पदार्थ असतं ते खराब होतं. मग अशा वेळेस ही टिप वापरली तर ते पूर्णपणे व्यवस्थित लॉकही होतं आणि त्यातली वस्तू देखील खराब होत नाही. त्यानंतरची टिप देखील खूप युजफुल आहे. बरेचदा तुम्ही अशा प्रकारच्या बरण्या बघितल्या असेल, त्याला जे हे लोखंडी झाकण असतात ना, याला ना गंज चढतो. तर आता इथे मी सुख्या वस्तू स्टोअर केलेल्या आहे, त्यामुळे झाकण काही खूप जास्त खराब होत नाही. पण या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करत असाल तर त्या झाकणाला व्यवस्थित वॉश करून घ्या आणि वॉश करून त्या झाकणाच्या आतल्या साईडला अशा प्रकारे सिल्वर फॉईल रॅप करून ठेवा, जेणेकरून ते झाकण देखील खराब होत नाही आणि मग वॉश करायला देखील खूप सोपं होतं. तर माझ्या जेवढ्या काही बरण्या होत्या ना, त्या सगळ्या झाकणाला मी अशाच प्रकारे सिल्वर फॉईल लावलेलं आहे, जेणेकरून ते आतल्या साईडनी खराबही होत नाही आणि दिसायला देखील छान दिसतात. आता हिवाळा सुरू आहे आणि प्रत्येकाकडेच वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात आणल्या जात असेल. तर आमच्याकडे देखील वाटाण्याच्या शेंगा जेव्हाही आणल्या जातात ना, जेव्हा मला कमी क्वांटिटीमध्ये वाटाण्याच्या शेंगा निवडायच्या असतात, त्यातले दाणे काढायचे असते ना, तर जास्त वेळ लागत नाही. पण बरेचदा आपण भरपूर प्रमाणात वाटाण्याच्या शेंगा आणतो, त्या जेव्हा आपल्याला सोलायच्या असतात, मीन्स त्यातले दाणे काढायचे असते ना, त्याला भरपूर वेळ लागतो. तर त्यासाठी तुम्ही एक सिंपल टिप ट्राय करू शकता. अगदी स्वयंपाक करताना ही टिप ट्राय केली तर साईडला तुमचा स्वयंपाकही होईल आणि साईडला तुमचे शेंगा देखील सोलून होईल. तर खूप सोपी ट्रिक आहे. एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि साईडला शेंगा व्यवस्थित आपल्याला वॉश करून घ्यायचे आहे आणि जेवढ्या काही शेंगा असतात त्या पाण्यामध्ये अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला उकडवून घ्यायचे आहे. त्यामुळे त्याचे जे साल असतात ना, ते हलकेसे नरम पडतात आणि जेव्हा आपण त्या म्हणजे शेंगांना सोलतो तेव्हा दाणे खूप इझिली बाहेर निघतात आणि आपल्याला जास्त वेळही लागत नाही. बरेचदा शेंगा सोलताना देखील आपल्या नखाची हालत खराब होते, ते देखील होत नाही. खूप लवकर लवकर शेंगा सोलून निघतात. तर ही ट्रिक देखील तुम्ही शेंगा सोलताना ट्राय करू शकता.
फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे की दाणे सोलून झाले की त्यामध्ये हलकंसं पाणी राहतं, त्यामुळे एखाद्या कापडावर ते दाणे थोड्या वेळासाठी सुकवून घ्या, जेणेकरून ते एअरटाईट डब्यात भरल्यानंतरही खराब होणार नाही. आणि शेवटी अगदी छोटी टिप आहे, पण खूप महत्त्वाची आहे. बरेचदा आपण प्रवासामध्ये डोक्याला लावणारं मीन्स केसांना लावणारं तेल कॅरी करतो, तर बरेचदा आपल्याकडे जी बॉटल असेल ती टाकतो आपण. तर अशी जर नॉर्मल बॉटल असेल तर ती खाली जर आपल्या बॅगमध्ये पडली तर आपलं तेल लीक होऊ शकतं, कपड्यांना डाग वगैरे लावू शकता. इवन ज्या बॅगमध्ये टाकतो ती बॅग देखील खराब होऊ शकते. मग अशा वेळेस तुम्ही अशावाल्या पंप बॉटलचा यूज करा. आजकाल तर ही फ्रीमध्येच मिळते. बरेचदा आपण कुठले सिरम वगैरे वापरलं की अशी बॉटल मिळते. आणि या बॉटलमध्ये काय होतं की जिथपर्यंत तुम्ही या पंपला प्रेस करणार नाही तोपर्यंत तेल खाली पडत नाही. इवन ही बॉटल वाकडी तिकडी झाली आपल्या पर्समध्ये तरी देखील कुठलेही डाग किंवा तेल लीक होण्याचा चान्स होत नाही. तर बघा किती छोटी टीप आहे, पण खूप युजफुल आहे. जर कधीही तुम्हाला प्रवासात तेल कॅरी करायचं असेल तर अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमध्ये नक्की करा. तर मैत्रिणींनो, या होत्या अगदी छोट्या-छोट्या प्रॉब्लेम ज्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण रोज फेस करत असतो आणि त्यामध्ये आपला रोजचा वेळ वाया जात असतो. पण जर का आपल्या प्रत्येकाला अशा छोट्या-छोट्या टिप्स अँड ट्रिक्स माहिती असेल, तर या प्रॉब्लेम अगदी एका मिनिटात सुटतात. आशा करते मैत्रिणींनो, की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यावर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.